बघा, संधी प्रकरणमध्ये जो पुढचा प्रकार येतो, आपण 3 मुख्य प्रकार बघितले ते अचसंधी, हलसंधी आणि तिसरा प्रकार होता विसर्ग संधी. आता अचसंधीमध्ये स्वर 2 स्वरांमध्ये संधी होत होती. अचसंधी का बरं म्हणतात? कारण की त्या ठिकाणी स्वरांमध्ये संधी होते. तर 2 स्वरांमध्ये संधी होत होती म्हणून त्याला अचसंधी म्हणत होतो आपण. त्याच्यानंतर हलसंधी जी होती, हलसंधीमध्ये व्यंजनांमध्ये संधी होत होती. म्हणजे संधी होताना त्या ठिकाणी व्यंजनांचा संबंध जास्त करून येत होता. म्हणून त्याला व्यंजन संधी किंवा हलसंधी असं नाव दिलेलं होतं. आता तिसरा जो प्रकार आहे विसर्ग संधी. आता त्याला विसर्ग संधी का बरं म्हणतात? तर ते नावावरूनच आपल्याला कळेल की त्या ठिकाणी विसर्गाचा संबंध येतो. संधी विग्रह करताना किंवा संधी करताना त्याच्यामध्ये विसर्गाचा संबंध असतो. म्हणून त्याला विसर्ग संधी असं पण म्हणतात किंवा विसर्ग संधी असं म्हटलं जातं. संधी करताना किंवा संधी विग्रह करताना विसर्गाचा संबंध जर का येत असेल तर त्याला आपण विसर्ग संधी असं म्हणतो. ठीक आहे. बघा, आता विसर्ग संधीचे ना मुख्य 3 प्रकार आहेत. आता हे जे नावं दिलेले आहेत सत्व, ऋत्व आणि उत्व, हे त्याच्यामध्ये काय बदल घडतात ना त्याच्या आधारावर दिलेले नाव आहेत. बघा, पहिला प्रकार आहे सत्व संधी, दुसरा ऋत्व संधी आणि तिसरा प्रकार आहे उत्व संधी. आता विसर्गाचं काय होतं? विसर्गाचा ज्या ठिकाणी स होतोय त्याला सत्वसंधी नाव दिलेलं आहे. ज्या ठिकाणी विसर्गाचा र होतोय त्याला ऋत्वसंधी नाव दिलेले आहे. आणि ज्या ठिकाणी विसर्गाचा उ होतोय त्या ठिकाणी त्याला उत्वसंधी असं नाव दिलेलं आहे. त्याच्यावरून ते नावं त्याचे पडलेले आहेत या विसर्ग संधींचे. तर पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये सत्वसंधी. सत्वसंधीमध्ये एक सूत्र आहे, विसर्जनीयस्य सह. सत्वसंधीचं जे सूत्र आहे ते आहे विसर्जनीयस्य सह. आता हे जे सूत्र आहे ना त्या सूत्रानुसार तर विसर्जनीयस्य सहच्या आधी एक अनुवृत्ती आहे त्याची, खरी परे. आता ते खरी परे जे दिलेलं आहे ते सूत्रामध्ये दिलेलं नाहीये, पण सूत्र पूर्णपणे समजायचं असेल तर ती अनुवृत्ती समजून घ्यावी लागेल. खरी परे विसर्जनीयस्य सह म्हणजेच काय? तर विसर्गानंतर जर का खर प्रत्याहारातील वर्ण असतील तर त्या विसर्गाचा स होतो. खरी परे, खर नंतर असताना, खर प्रत्याहारातील वर्ण विसर्गाच्या नंतर असताना विसर्गाचा स होतो. त्याची वृत्ती आहे खरी परे विसर्जनीयस्य सह. आता खर प्रत्याहारातील वर्ण विसर्गाच्या नंतर म्हणजे कसं? तर पहिल्या पदाच्या शेवटी विसर्ग राहणार. विसर्ग संधीमध्ये एक नियम फिक्स राहणार की प्रत्येक ठिकाणी पहिल्या पदाच्या शेवटी विसर्ग असणार आहे. याच्यामध्ये सत्वसंधीमध्ये काय आहे तर पहिल्या पदाच्या शेवटी विसर्ग आणि विसर्गानंतर दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला खरं प्रत्याहारातील वर्ण असेल. आता खरं प्रत्याहारातील वर्ण म्हणजे कोणते वर्ण? तर वर्गातील पहिला, दुसरा वर्ण आणि शशसर हे खरं प्रत्याहारात येतात. तर हे ज्यावेळेस विसर्गाच्या नंतर आहेत किंवा दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला खरं प्रत्याहारातील वर्ण आहे त्यावेळेस विसर्गाचा स करायचा. जसं रामः प्लस तिष्ठती या ठिकाणी बघा विसर्गानंतर त आलेला आहे. त हा खरं प्रत्याहार. आता खरं प्रत्याहारातील वर्ण कोणकोणते असतात? बघा, क, ख, च, छ, नंतर त, थ, प, फ, क, च, ट, त, प. ट राहिला, ट आणि ठ. क, च, ट, त, प. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ आणि प, फ. आणि दुसरं काय? श, श, स आणि र. आता ह्या ठिकाणी एवढे वर्ण जर का विसर्गाच्या नंतर असतील तर आपल्याला विसर्गाचा स करायचा आहे. त्यातल्या त्यात हे जे आहेत च, छ, ट, ठ हे आल्यानंतर विसर्गामध्ये डायरेक्ट स झाल्यानंतर आणखी काही चेंजेस होतात ते आता आपण पुढे बघणार आहे. पण एवढं लक्षात ठेवायचं
की विसर्गानंतर जर का खरं प्रत्ययातील वर्ण आला तर विसर्गाचा स करायचा आहे. जसं इथे बघा, रामः प्लस तिष्ठती. रामः प्लस तिष्ठती. विसर्गानंतर त आलेला आहे, तर आपण विसर्गाचा स करणार. विसर्गाचा जर का स केला तर बनेल रामस, आणि पुढचं तिष्ठती. आता हा स अर्धा आहे म्हणून तो तिष्ठतीला मिक्स होईल आणि आपल्याला उत्तर भेटेल रामस तिष्ठती. रामः प्लस तिष्ठती झालं रामस प्लस तिष्ठती, आणि मग ते दोन्ही एकत्र केले, उत्तर आलं रामस तिष्ठती. तसंच देवः प्लस तत्र. देवः प्लस तत्र, विसर्गानंतर त आलेला आहे, तर विसर्गाचा स होणार. देवः, देवमध्ये विसर्गाचा स झाला, होईल देवस प्लस तत्र. आता हा स अर्धा आहे, हा तला मिक्स होणार, उत्तर येईल देवस्तत्र. देवस्तत्र. कळलं हे? विसर्गाचा स होतो, विसर्जनीय से स. आता पुढे बघा, आता विसर्जनीय से सह याच्यामध्ये आणखीन पुढे काही नियम असतात. आता काही काही वेळेस काय होतं, विसर्गाचा स झाल्यानंतर त्याचं रूपांतर शहामृगाचा श किंवा षटकोनाचा श याच्यामध्ये होतं. आता कधी शहामृगाचा श होतो आणि कधी षटकोनाचा श होतो त्याचा नियम बघा खाली. तर विसर्गाचा श शहामृगाचा कधी होणार, तर विसर्गाच्या नंतर च, छ किंवा श आला तर. विसर्गानंतर च, छ किंवा श आला तर तो जो विसर्गाचा स आहे त्याचा श होऊन जाणार. आता हे का बरं होतं, याच्या मागे पण एक कारण आहे. बघा इथे निही प्लस चल. आता इथे निही प्लस चल असं लिहिलं आपण. या ठिकाणी च आलेला आहे. आता विसर्जनीय से स या नियमानुसार जर का खरं प्रत्याहारातील वर्ण विसर्गानंतर असेल तर विसर्गाचा स झाला पाहिजे. मग आपण त्या नियमानुसार इथे विसर्गाचा स केला, निस प्लस चल. इथे विसर्जनीय से स या सूत्राचं काम पूर्ण झालं. नंतर आणखीन जर का याच्यामध्ये बघितलं तर इथे स आहे पहिल्या पदाच्या शेवटी, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला च आहे. तर स च्या पुढे जर का च आला तर त्या ठिकाणी स चा काय होतो, कोणती संधी लागू होते तिथं? स च्या पुढे च आलेला आहे, कोणती संधी लागू होईल? कोणत्या संधीचा नियम लागू होईल? एक नियम लागू होतो, सगळ्यात पहिली जी संधी बघितली व्यंजन संधीमध्ये, कोणती होती? व्यंजन संधी मधली सगळ्यात पहिली संधी कोणती होती? श्चुत्व संधी. स्तोहो श्चुनाश्चु. स च्या पुढे च आला तर स चा काय करायचा? त. स चा त नाही करायचा. स च्या पुढे जर का श. च आला तर स चा श करायचा, शहामृगाचा श. आणि त च्या पुढे जर का च वर्गातील वर्ण असेल तर त चा च वर्ग करायचा, असा तो नियम होता. इथे स आलेला आहे आणि स च्या पुढे च आलेला आहे, स चा काय होऊन जाणार मग? श. श होणार. ह्या स चा आपण करणार श. कोणत्या संधीनुसार? श्चुत्व. स्तोहो श्चुनाश्चु ह्या सूत्रानुसार. आता ह्या ठिकाणी हा श अर्धा आहे, इकडे च आहे, त्याला मिक्स करणार आपण निश्चल.
मीनसूत्र विसर्जनीय सहच आहे, विसर्गाचा सहच होतोय, पण पुढे आणखीन च्युत्व संधीचा नियम लागू होतोय, म्हणून आपण त्या ठिकाणी सहचा पुढे श होतोय. श होत असल्यामुळे आपण म्हणतो की विसर्गाचा डायरेक्ट श करायचा. कळालं हे? विसर्गाचा श का बरं होतो हे कळालं? हो. दुसरं बघा, तुहू प्लस शासन. दुहू प्लस शासन. आता याच्यामध्ये परत एकदा विसर्जनीय स ह्या सूत्रानुसार विसर्गाचा काय होणार? श. आपण सूत्रानुसार गेलो, आधी विसर्गाचा स केला, पण नंतर परत बघितली ते स आहे आणि ते श आहे. स च्या पुढे श आला तर आपण स चा काय करणार? श. श मृगाचा केलं. दुष प्लस शासन. त्यांना सगळ्यांना दोघांना एकत्र केलं मग तर आपल्याला भेटेल दुःशासन. बघा आणखीन एक उदाहरण, निही प्लस छल असं राहिलं असतं तर याचं काय झालं असतं? निही प्लस छल. हे उदाहरण निही प्लस छल, याचं उत्तर काय येईल? विसर्गाचा काय होणार? बघा इथे विसर्ग आहे पहिल्या पदाच्या शेवटी, विसर्गानंतर छ आलेला आहे. आता आपण ही तुम्हाला समजण्यासाठी मी या स्टेप सांगितल्यात. आता ही स्टेप सोडून द्यायची, समजून घ्या, नका लक्षात ठेवू ही स्टेप. सर्व काय लक्षात ठेवायचं? विसर्गाच्या पुढे च छ श आला तर विसर्गाचा श करायचा आहे. आता इथे काय आलेलं आहे? विसर्गाच्या नंतर छ आलेला आहे, म्हणजेच विसर्गाचा काय होणार आहे? विसर्गाच्या जागी कोणता वर्ण येईल आता? स. श. हं? काय येईल वरती नियम बघा. निश्चल. निश्चल. नियम काय आहे? विसर्गानंतर च छ किंवा श आला तर विसर्गाचा श करायचा. डायरेक्ट हेच लक्षात ठेवायचं, विसर्गाचा श शामृगाचा करायचा आहे. जर का विसर्गानंतर च छ श. बाकी जी मधल्या स्टेप्स आहेत ते का घडलं तसं ते दाखवण्यासाठी सांगितलंय. आपल्याला डायरेक्ट उत्तर लिहिताना तर शच लिहायचं आहे, विसर्गाचा स करायचा आणि मग त्याचा स चा श करायचा. एवढ्या स्टेप्स आपण लिहिणार नाहीत किंवा त्या लिहायच्या पण नाहीत परीक्षेत. म्हणून डायरेक्ट लक्षात काय ठेवायचं? विसर्गाच्या पुढे जर का च छ श आला तर विसर्गाचा श शामृगाचा करायचा आहे. ठीक आहे. आता इथे श शामृगाचा होतो विसर्गाचा, हे बघितलं. नंतर विसर्गाचा श षटकोनाचा होतो, तर कधी होईल बरं? आता इथे आपण बघितलं ना, एक अंदाज लावा कधी होऊ शकतो. आता च छ आल्यानंतर विसर्गाचा श शामृगाचा होत होता. मग यांच्यापैकी कोणते वर्ण आल्यानंतर विसर्गाचा श षटकोनाचा झाला पाहिजे? जर व्यंजन संधीचे नियम आठवले तर थोडंसं अंदाज लागेल तुम्हाला. कोणते वर्ण आल्यावरती विसर्गाचा
ष षटकोनाचा झाला पाहिजे. विसर्गाचा स होतोय आणि सच्या पुढे कोणते वर्ण आले तर सचा श होतो, षटकोनाचा श होतो. ही वाली हे शोधा, म्हणजे त्या नियमानुसार कळेल. कोणते वर्ण असले पाहिजे बरं यांच्यापैकी? च छ असला तर श शहामृगाचा होणार, हे कळालं. त थ असला तर स, ट ठ हा ट ठ. आणि आणखीन इकडे शशसर पैकी शशसर पैकी कोणता वर्ण असला पाहिजे? श का बरं होतं बरं तसं? का होत असेल तसं? विसर्गाच्या नंतर ट ठ आणि ष षटकोनाचा आल्यानंतर विसर्गाचा डायरेक्ट श का बरं होत असेल? हा वाला श का बरं होत असेल? जसं च छ किंवा श शहामृगाचा आला. ऋत्व बरोबर. ष्टुत्व संधीचा नियम लागू होतो नंतर, विसर्गाचा स झाल्यानंतर, म्हणून. हम्म? बघा, विसर्गानंतर ट ठ आला किंवा विसर्गानंतर श षटकोनाचा आला तर विसर्गाचा असा श होतो, षटकोनाचा श होतो. हम्म? जसं धनुः प्लस टंकारः. धनुः प्लस टंकारः, याच्यामध्ये काय आलं? आपल्याकडे सूत्र काय? विसर्जनीय स हे सूत्र होतं. मग त्या सूत्रानुसार आपण विसर्गाचा केला स. पण हा जो विसर्गाचा स आहे, विसर्गाचा झालेला स आहे, त्याच्यानंतर हा ट येत होता. मग आपल्याकडे सूत्र आहे ष्टुत्व संधीचं, ष्टू ना ष्टुः. मग त्या सूत्रानुसार काय होतं, जर का स नंतर ट वर्गातील वर्ण आला किंवा स नंतर षटकोनाचा श आला तर त्या सचा षटकोनाचा श करायचा. मग ते नियम इथे लागू होईल परत. मग ह्या सचा आपण षटकोनाचा श करणार. धनुष प्लस टंकार. आणि म्हणून आपण ते सचा डायरेक्ट श केला. मग ही जी स्टेप आहे ही आपण सोडून देतो आणि डायरेक्ट म्हणतो की विसर्गाचा षटकोनाचा श करायचा ट ठ आला तर. ठीक आहे. धनुः प्लस टंकारः तरी धनुष्टंकारः. नंतर आणखीन कधी होतो विसर्गाचा श, तर विसर्गाच्या आधी जर का ई किंवा उ आला आणि विसर्गाच्या नंतर क ख किंवा प फ आला तर विसर्गाचा षटकोनाचा श होतो. जसं निही प्लस कंटक. याच्यामध्ये बघा, निही प्लस कंटक. तर याच्यामध्ये हा विसर्ग आहे, विसर्गाच्या आधी कोणता स्वर आहे बरं? नी कसा बनला? न प्लस ई असा बनलेला आहे ना. विसर्गाच्या आधी कोणता स्वर आहे? ई. ई आहे, बरोबर. नंतर आलेलं आहे कंटक मध्ये क. ह्या विसर्गाचा आपण काय करणार मग डायरेक्ट
विसर्गाच्या आधी ई आला, विसर्गाच्या नंतर क आला, मग काय करणार विसर्गाचा? विसर्गाचा काय करणार? बघा इथे श. नियम काय आहे? विसर्गाच्या आधी ई आलेला आहे किंवा विसर्गाच्या आधी उ आलेला आहे आणि विसर्गानंतर क ख किंवा प फ आला तर विसर्गाचा षटकोनाचा श करायचा. आणि इथे विसर्गाच्या आधी ई आला, विसर्गाच्या नंतर क आला, मग आपण काय करणार विसर्गाचा षटकोनाचा श. मग या सगळ्यांना एकत्र करणार आणि उत्तर लिहिणार निष्कंटक. नि प्लस कंटकचं उत्तर आलं निष्कंटक. तसंच इथे बघा दुहू प्लस कर्म. दुहू प्लस कर्म. इथे बघा दुहू प्लस कर्म. इथे विसर्गाच्या आधी काय आलेलं आहे? हा विसर्ग आहे ना, विसर्गाच्या आधी कोणता वर्ण आला बरं दुहू प्लस कर्मामध्ये? दुहू मध्ये विसर्गाच्या आधी कोणता वर्ण आहे? उ. उ आहे. विसर्गाच्या नंतर काय आहे? क. क. विसर्गाचा काय होणार? श. श होणार. श षटकोनाचा. आपण उत्तर लिहिलं दुष्कर्म. विसर्गाचा षटकोनाचा श केला, उत्तर आलं दुष्कर्म. ठीक आहे. नंतर आणखीन एक हे लक्षात ठेवा, जर का नमः किंवा पुरह नंतर क ख किंवा प फ आला असेल तर विसर्गाचा स होतो. जसं नमः प्लस कारः तर उत्तर येईल नमस्कारः. नमः प्लस कारः नमस्कार. कारण नमः नंतर क आलेला आहे तर आपण केलं नमस्कार. तसंच पुरह प्लस कारः काय येईल? पुरह प्लस कारः काय येणार? पुरह प्लस कारः. पुरस्कार. पुरस्कार. ठीक आहे. कळाली ही संधी? विसर्जनीयस्य सह सत्व संधी कळाली सगळ्यांना? विसर्ग संधीतला हा प्रकार कळाला विसर्जनीयस्य सह. बघा आणखीन काही उदाहरण बघा त्याचे. नमः प्लस ते काय ना, नमः प्लस ते काय येणार इथे? नमः नमः म नंतर विसर्ग आला आणि विसर्गानंतर त आलाय म्हणजेच खरं प्रत्यारातला वर्ण. विसर्गाचा काय होऊन जाईल इथे? स. स. काय येईल मग उत्तर? नमः प्लस ते. नमः
प्लस तेचं उत्तर काय येणार? नमस्ते. नमस्ते. इतः प्लस ततः. काय येणार? इतः प्लस ततः. इस्ततः. इस्ततः येणार. कसं येणार? इतस्तत. इतस्ततः. इतस्ततः. त नंतर विसर्ग आहे ना, तच्या आधी नाही. इतस्ततः. शिरः प्लस छेदः. काय ना? शिरः प्लस छेदः. शिरश्छेदः. शिरश्छेद. विसर्गाचा श का बरं केला? विसर्गाचा श का बरं झाला? विसर्गानंतर छ आहे म्हणून. छ आल्यामुळे. निहि प्लस फलः. निहि प्लस फल. काय येणार उत्तर? निहि प्लस फल. निष्फलः. बरोबर. निष्फल. निष्फल. ठीक आहे, हे असे बदल या ठिकाणी होतात. कळाली ही संधी? विसर्जनीयस्य सह. ही संधी कळाली? विसर्गाचा कुठे स करायचा, कुठे शहामृगाचा श करायचा आणि कुठे षटकोनाचा श करायचा, हे कळालं सगळ्यांना? हो. हं? ठीक आहे. सूत्र लक्षात ठेवायचं. विसर्जनीयस्य सह. विसर्गाचा काय होतो या संधीमध्ये? विसर्जनीयस्य सह या सूत्रानुसार विसर्गाचा काय होतो? श श स. स, श किंवा श. जर का विसर्गानंतर त किंवा थ आला असेल तर विसर्गाचा काय होणार? स. स.
जर का विसर्गानंतर च छ आला किंवा शामृगाचा श आला तर विसर्गाचा काय होणार? शामृगाचा श. शामृगाचा श. जर का विसर्गानंतर ट ठ आला किंवा षटकोनाचा श आला तर विसर्गाचा काय होणार? ष. षटकोनाचा. षटकोनाचा श. जर का विसर्गाच्या आधीचा स्वर ई किंवा उ आहे आणि विसर्गानंतर क ख किंवा प फ आला तर विसर्गाचा काय होणार? शामृग. षटकोन. षटकोनाचा श. षटकोनाचा श. आणि तसंच नमः किंवा पुरः याच्यानंतर क ख आला असेल तर विसर्गाचा काय होणार? नमः आणि पुरःच आहेत ते दोनच हे आहेत उदाहरण आहेत, तेवढे लक्षात ठेवा फक्त. नमः प्लस कारः नमस्कार, पुरः प्लस कारःचं काय येणार? पुरस्कार. विसर्जनीय से स विसर्गाचा स होतो किंवा विसर्गाचा शामृगाचा श होतो किंवा विसर्गाचा षटकोनाचा श होतो. एवढी 3 गोष्टी याच्यामध्ये होतात. ठीक आहे. तर पुढचा जो प्रकार येतो विसर्ग संधीमधला तो येतो ऋत्व संधी. ऋत्व संधी. आता याला ऋत्व का बरं म्हणतात? कारण की या ठिकाणी विसर्गाचा र होतो. त्याचं सूत्र आहे स सजुषो रुहु. स सजुषो रुहु. त्याच्यामध्ये आणखीन एक सूत्र आहे खरो अवसानयो विसर्जनीय खरी अवसानीच्या पदांतस्य रेफस्य विसर्ग. हे आणखी एक सूत्र आहे, पण ते सूत्र आपण इथे नाही घेते. आपण स सजुषो रु हे सूत्र त्या ठिकाणी लागू करतोय फक्त. बघा ह्या सूत्रानुसार काय होतं, संधी करताना पहिल्या पदाच्या शेवटी विसर्ग असेल आणि विसर्गाच्या आधी अ किंवा आ सोडून अन्य स्वर, अ आ सोडून कोणताही अन्य स्वर असेल आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला कोणताही वर्ण, कोणताही स्वर, या ठिकाणी स्वर असलं पाहिजे. कोणताही स्वर दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला कोणताही स्वर किंवा वर्गातील तिसरा, चौथा, पाचवा वर्ण किंवा य र ल व यांच्यापैकी वर्ण असेल तर विसर्गाचा र करायचा. पहिल्या पदाच्या शेवटी विसर्ग, विसर्गाच्या आधी अ किंवा आ सोडून अन्य स्वर, विसर्गाच्या नंतर कोणताही स्वर असला पाहिजे किंवा तिसरा, चौथा, पाचवा वर्ण असला पाहिजे किंवा य र ल व असला पाहिजे. जर ह्या असतील तर विसर्गाचा र करायचा. जसं उदाहरण बघा इथे निही प्लस बल. निही प्लस बल. विसर्गाच्या आधी कोणता स्वर आहे? विसर्गाच्या आधी कोणता स्वर आहे? ई आहे, बरोबर. ई हा स्वर आहे, म्हणजेच अ आ सोडून स्वर आहे. त्याच्यानंतर विसर्गाच्या नंतर ब आलेला आहे. ब कितवा वर्ण आहे? कोणत्या वर्गातला वर्ण आहे ब? कोणत्या वर्गात येतो ब वर्ण? ब हा वर्ण कोणत्या वर्गात येतो? प वर्ग. ब वर्ग. किती नंबरला येतो? 3 नंबर. 3 नंबरला येतो, बरोबर. म्हणजेच आपल्या कंडिशननुसार तिसरा, चौथा, पाचवा वर्ण किंवा स्वर असं आहे ना कंडिशन, तर ती कंडिशन तिथे फुलफिल होते. म्हणजे दुसऱ्या पदातला जो वर्ण येतो प वर्गातला तिसरा वर्ण आहे, बरोबर. मग आता हे तिन्ही कंडिशन झाल्या. विसर्गाच्या आधी अ सोडून स्वर आहे, विसर्गाच्या नंतर तिसरा वर्ण आहे. आता विसर्गाचा काय करणार मग? विसर्गाचा होऊन जाईल तिथे र. विसर्गाचा र होईल नि प्लस र प्लस बल. तर ज्या वेळेस कोणत्याही
वर्णाच्या आधी, व्यंजनाच्या आधी र आलेला असेल ना, तर तो पुढे लिहिताना आपण त्याचा रचा रफार करतो. हा जो र आहे याचा वरती रफार होतो. कसा बघा इथे, निर्बल असा रफार करतो आपण. हा जो रफार आहे ह्या र मुळे आलेला आहे. निर्बलः असं उत्तर येणार. निही प्लस बलच येईल, निर्बलः. ठीक आहे, कळालं? तर बघा, पितुः प्लस इच्छा त्याचं येईल पितुरिच्छा. पितुः प्लस इच्छा. बघा इथे पितुः उ आलेला आहे विसर्गाच्या आधी, विसर्गाच्या नंतर स्वर आलेला आहे ई. विसर्गाच्या आधी अ सोडून स्वर आहे, विसर्गाच्या नंतर कोणताही स्वर, तर विसर्गाचा आपण र करणार. पितुः प्लस इच्छा याच्यामध्ये विसर्गाचा जर का र केला तर काय येईल, पितू प्लस र प्लस इच्छा. हा र. आता र नंतर ई आलाय, तर ई काय होऊन जाईल, त्या ठिकाणी विलांटी होऊन जाईल र वरती, तर उत्तर येईल पितुरिच्छा. पितुरिच्छा. कळाली ही संधी? ऋत्व संधी कळाली सगळ्यांना? ऋत्व संधी कळाली? काय लक्षात ठेवणार याच्यामध्ये, विसर्गाचा काय होतो, र. र होतो विसर्गाचा. आणखीन उदाहरण बघा. हरिः प्लस आगच्छति. काय येणार, हरिः प्लस आगच्छति. काय येणार इथे, विसर्गाचा काय होईल, रा. र होऊन जाईल आणि पुढचा आ त्याच्यामध्ये मिक्स झाला तर रा. उत्तर काय येईल पूर्ण, पूर्ण उत्तर काय येईल, हरिरागच्छति. 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 मुनिः प्लस अयम. मुनिः प्लस अयम काय येईल, मुनिरयम. 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 गुरु, गुरुः प्लस जयति. काय येणार, गुरुः प्लस जयति.
गुरुजयती. गुरु जयती लिहिताना कसं लिहिणार? र कसा दाखवणार त्याच्यामध्ये? र वर रफा. ज वर रफा. हम्म, असं गुरुर्जयती. गुरुर्जयती. ठीक आहे, कळाली ही संधी, ऋत्व संधी. हो. काय होतं ऋत्व संधीमध्ये? विसर्गाचा काय करायचा असतो? र. विसर्गाचा र. तिसरी संधी आहे उत्व संधी. आता उत्व संधीमध्ये विसर्गाचा उ होतो आणि उत्व संधीमध्ये 2 नियम आहेत. 2 सूत्र आणि 2 नियम आहेत. पहिलं सूत्र आहे विसर्ग संधीचं, अतोरुर प्लुताद प्लुते. विसर्ग आता अतोरुर प्लुताद प्लुतेनुसार काय होतं? तर विसर्गाचा ओ होतो. आता तो ओ कसा होतो? तर त्याच्यामध्ये विसर्गाच्या आधी, आता ओ कधी होतो? तर विसर्गाच्या आधी अ किंवा आ स्वर असेल आणि दुसऱ्या पदामध्ये सुरुवातीला अ असेल, तेव्हा विसर्गाचा ओ होऊन पूर्वरूप संधी लागते आणि दुसऱ्या पदातील अ चा अवग्रह होतो. कसं? बघा, देवः प्लस अयम. नियम काय आहे? विसर्गाच्या आधी अ किंवा आ स्वर असला पाहिजे. बघा, विसर्गाच्या आधी अ स्वर आहे. नंतर काय आहे? दुसऱ्या पदामध्ये सुरुवातीला अ असला पाहिजे. तर विसर्गाच्या आधी अ किंवा आ स्वर असेल तर विसर्गाचा ओ करायचा आहे सरळ. मग आता इथे विसर्गाचा आपण ओ करणार. विसर्गाचा केला ओ. नंतर आणखीन काय इथे लागू होतं? इथे ओ झाल्यानंतर इथे पुढे परत अ आलेला आहे. मग जर का ओच्या पुढे अ आला तर ओ आणि अवग्रह करायचा. हा नियम आहे पूर्वरूप संधीचा. इंग पदांतात अति हे सूत्र आहे पूर्वरूप संधीचं. त्याच्यामध्ये ओच्या पुढे जर का अ आला तर ओ आणि अवग्रह करायचा, अ चा लोप करायचा. मग आता आपण हा अ कट करणार, या जागी अवग्रह टाकणार. उत्तर येईल आपल्याला देवोयम. देवः प्लस अयमचं उत्तर मिळालं देवोयम. तसंच रामः प्लस अवदत, उत्तर येणार रामो वदत. रामः प्लस अवदत. इथे विसर्ग आहे, विसर्गाच्या आधी अ आलेला आहे आणि विसर्गाच्या नंतर पण अ आलेला आहे. मग आपण काय करणार? विसर्गाचा ओ करणार. रामो प्लस अवदत. हा ओ आहे विसर्गात आणि ओच्या नंतर अ आला तर ओ आणि अवग्रह होईल. उत्तर येईल रामो वदत. कळालं हे? अतोरोर प्लुताद प्लुते हे याचा नियम आहे. हे कळालं? विसर्गाचा ओ होतो आणि त्याच्या पुढे जर का अ असेल तर अवग्रह होतो. ओ होऊन अवग्रह. कळालं हे? बघा आणखीन उदाहरण. बालः प्लस अयम काय होणार? बालः प्लस अयम काय येणार उत्तर? बालोयम.
बालोयम. बालोयम. बालोयम लिहिताना कसं लिहिलं जाईल? लो नंतर अवग्रह. प्रथमोऽध्याय. काय आहे ना? प्रथमः प्लस अध्याय. बरोबर. प्रथमः प्लस अध्याय. प्रथमः प्लस अध्यायः. प्रथमोऽध्यायः. नृपः प्लस अवदत्. नृपः प्लस अवदत्. नृपो वदत्. नृपो वदत्. ठीक आहे. कळलं हे? अतो रोर प्लुताद प्लुते हे सूत्र कळलं? विसर्गाच्या नंतर जर का विसर्गाच्या आधी अ किंवा आ स्वर आहे आणि विसर्गाच्या नंतर जर का अ आलेला आहे तर काय करायचं? दोन बदल करायचे. आधी विसर्गाचा काय करायचा? काय करणार विसर्गाचा? ओ. ओ करायचा. आणि नंतर आलेल्या अ चा काय करायचा? अवग्रह. 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 ठीक आहे. ही होती उत्तरसंधीमधला पहिला प्रकार अतोरोर प्लुताद प्लुते. उत्तरसंधीमध्ये दुसरा आणखीन एक संधी सूत्र आहे हशीच. हशीच ह्या सूत्रानुसार काय असतं? याच्यामध्ये पण विसर्गाचा ओच करायचा आहे, पण इथे बदल काय आहे? तर दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला वर्गातला तिसरा चौथा पाचवा वर्ण किंवा यरलव असला पाहिजे. पहिली कंडिशन सेम, विसर्गाच्या आधी अ किंवा आ स्वर असला पाहिजे. आणि दुसरी कंडिशन फक्त चेंज आहे, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला वर्गातला तिसरा चौथा पाचवा वर्ण किंवा यरलव याच्यापैकी काहीतरी असलं पाहिजे. अशा वेळेस विसर्गाचा ओ होणार. आता इथे बघा, रजः प्लस गुणः. रजः प्लस गुणः. इथे विसर्गाच्या आधी अ आहे, आणि विसर्गाच्या नंतर ग आलेला आहे. ग हा वर्गातील तिसरा वर्ण आहे क वर्गाचा. मग इथे आपण रजः नुसार विसर्गाचा ओ केला, रजो. आता इथे अवग्रह होईल का? रजो नंतर ग आलेला आहे, अवग्रह होईल का इथे? नाही. 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 अवग्रहासाठी काय असलं पाहिजे? अ. अ असला पाहिजे. आता इथे सरळ काय करणार आपण? रजो गुणः ॲज इट इज जोडून देणार. रजः प्लस गुणः रजो गुणः. यशः प्लस गानम. यथा प्लस क्रमम. यथा प्लस क्रमम नाही ना. यशः प्लस गानम. याचं येईल यशोगानम.
तसंच तपः प्लस वनम. तपोवन. हम्म. तपोवनम. मनः प्लस रथः. मनोरथ. मनोरथ. बालः प्लस गच्छति. बालो गच्छति. कळलं? ही संधी कळली सगळ्यांना? विसर्गाचा काय होतो या संधीमध्ये? ओ. ओ होतो. उत्व संधी. दोन दोन सूत्र आहेत. जर का दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला तिसरा चौथा पाचवा वर्ण असेल तर त्याचं सूत्र काय राहील? हशीच. हशीच. आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला जर का अ असेल तर त्याचं सूत्र काय राहील? अतो रोल प्लुता द प्लुते. अतोरोर प्लुतात प्लुते. ठीक आहे. ते आपली विसर्ग संधी कंप्लीट झाली. कळलं सगळ्यांना? 3 संधी बघितल्या विसर्ग संधीमध्ये. कोणकोणत्या? पहिली संधी कोणती बघितली? सत्व. सत्वसंधी. सत्वसंधी. सत्वसंधीमध्ये विसर्गाचा काय होतो? श श. स किंवा शहामृगाचा श किंवा षटकोनाचा श. सूत्र काय होतं त्याचं? विसर्जनीय यस्य स. विसर्जनीय स्य सह. दुसरी संधी कोणती बघितली? ऋत्व. ऋत्वसंधी. ऋत्वसंधीमध्ये विसर्गाचा काय होतो? र. र. सूत्र काय होतं त्याचं? ऋत्वसंधीचं स सूत्र सजुषोरुः. ससजुषोरुः. तिसरा प्रकार कोणता बघितला? उत्व. उत्वसंधी. उत्वसंधीमध्ये विसर्गाचा काय होतो? ओ. ओ होतो. त्याच्यात आणखीन 2 सूत्र बघितले आपण. पहिलं सूत्र कोणतं बघितलं उत्वसंधीमधलं? अतो रोल प्लुता द प्लुते. अतोरोर प्लुताद प्लुते. अतोरोर प्लुताद प्लुतेमध्ये विसर्गाचा ओ होतो आणि नंतर दुसऱ्या पदामध्ये अ आला असेल तर त्याचा काय होतो? अवग्रह. अवग्रह. आणि दुसरं सूत्र कोणतं होतं उत्वसंधीमधलं? हशीच. हशीच. आता हशीच्या सूत्रासाठी दुसऱ्या पदामध्ये काय असलं पाहिजे? वर्गातील तिसरा चौथा पाचवा वर्ण. वर्गातील तिसरा चौथा पाचवा वर्ण. हशीच या सूत्रानुसार पण विसर्गाचा काय होणार आहे? विसर्गाचा काय होतो? ओ. ओ. ओच होतो. फरक काय आहे अतोरोर प्लुतात प्लुते आणि हशीच्या मध्ये? की अतोरोर प्लुतात प्लुतेमध्ये दुसऱ्या पदामध्ये अ येतो आणि त्याच्यामुळे ओ झाल्यानंतर पुढे अवग्रह येणार. आणि हशीच्या मध्ये दुसऱ्या पदात तिसरा चौथा पाचवा वर्ण असतो त्याच्यामुळे तिथे अवग्रहाचा संबंध येत नाही. ठीक आहे. कळलं सगळ्यांना हे विसर्ग संधी? काही डाऊट आहे कोणाला याच्यात?
एक्झाम्पल सॉल्व करता येतील विसर्ग संधीचे. समजलं का? समजलं का? विसर्ग संधी कळाली का सगळ्यांना? हो. ठीक आहे, मी तुम्हाला एक्झाम्पल सेंड करतो विसर्ग संधीचे, ते सॉल्व करा. मी व्यंजन संधीचे पण एक्झाम्पल्स दिले होते, त्याच्यामध्ये आपण अनुस्वार संधीपर्यंत काल उत्तर बघितलेत. आता त्याचे पुढचे जे उत्तर आहेत त्यात उद्या बघू. हे विसर्ग संधीचे पण उत्तर उद्या बघू. मी तुम्हाला आणखीन रॅन्डम एक्झाम्पल्स दिलेले आहेत संधी सॉल्व करण्यासाठी, ते पण सॉल्व करा. त्याच्यामध्ये तुम्हाला संधी ओळखावी लागेल आधी आणि मग सॉल्व करावं लागेल. त्याच्यामुळे जी प्रॅक्टिस येते एक्झाममध्ये, जे डायरेक्ट संधीची उदाहरणं येतात, कोणत्या संधीचं हे त्या ठिकाणी दिलेलं नसतं, त्याच्यामुळे ओळखण्याची पण प्रॅक्टिस होईल. कोणत्या संधीचं कोणतं उदाहरण आहे ते पण कळत जाईल. आणि सॉल्व करण्यासाठी जेवढे जास्त उदाहरणं सॉल्व करत जाणार तेवढी जास्त तुमची प्रॅक्टिस होत जाईल. जिथे नाही जमत आहे, नाही कळत आहे संधी कशी होते, किंवा संधी फोड नेमकी कशी करायची नाही कळत आहे, तर ते विचारत चला. ठीक आहे, उद्या आपण ते सगळे एक्झाम्पल्स बघू संधीचे. ठीक आहे, इथं आपलं संधी प्रकरण कंप्लीट झालं.